नमस्कार, पूजा रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवली आहे अशी एक साधी पण जबरदस्त चविष्ट भाजी। फक्त काही साध्या पदार्थापासून तयार होणारी ही बटाट्याची रस्सा भाजी, पण तिचा स्वाद इतका भारी आहे, एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल। या भाजीत अशी एक खास ट्रिक आहे ज्यामुळे रस्सा होतो खूपच स्वादिष्ट आणि झणझणीत। ती ट्रिक काय आहे आणि भाजी इतकी स्वादिष्ट कशी बनते, पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला अशाच घरगुती रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला तर आपण सुरू करूया ही रेसिपी। आणि यासाठी मी कुठले साहित्य घेतले आहे तुम्हाला सांगते। तर यासाठी मी घेतलेला आहे बारीक कट केलेला टमाटर, त्यानंतर घेतलेले बटाटे हे उकडलेले घेतलेले आहे। त्यानंतर मी एक कांदा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, लसण, अद्रक घेतलेला आहे। ह्या भाजीसाठी जे बेसिक साहित्य लागत आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे। त्यानंतर मी घेतलेली आहे कोथिंबीर। ही भाजी खायला पण खूपच भन्नाट अशी लागणार आहे। तर मी कढई गरम व्हायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी। मोहरी अशी तडतड फुटली की याच्यामध्ये टाकायचं आहे आता कांदा। बघा, कांदा टाकून झाला की याच्यामध्ये टाकायचं लसण, जिरं आणि अद्रकचा जो पेस्ट बनवला होता तो टाकायचा आहे आणि त्याला असं थोडं तांबूस रंगाचं येऊ द्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे टमाटर, बारीक कट केलेलं टमाटर होतं ते टाकायचं आहे। आता याच्यामध्ये घालणार आहोत बेसिक मसाले। त्यामध्ये तिखट, हळद, मीठ, धने पावडर आणि थोडी कस्तुरी मेथी हे टाकायचं आहे। खास ट्रिक म्हणजे याच्यामध्ये थोडी कस्तुरी मेथी टाकायची आहे। कस्तुरी मेथीने भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि रस्सा पण आपला खूप छान असा बनतो। याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे मसाल्याचं पेस्ट वगैरे बनवलेला नाही, खूपच घरगुती पद्धतीने आणि साध्या पद्धतीने ही भाजी बनवली आहे। त्यानंतर याच्यामध्ये आलू टाकले। आलू टाकल्यानंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार। तुम्हाला रस्सा पातळ हवा, घट्ट हवा त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे। तर अशा प्रकारे होती ही आजची आपली भाजी। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच नवीन आणि घरगुती रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भाजी तर इतकी स्वादिष्ट झाली होती की ही तुम्ही गरमागरम पोळीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत खाऊ शकता। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला रस्सा भाजीच खूप आवडते आणि एकदमच घरगुती पद्धतीने बनवली आहे। तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।